हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि पहिल्यांदा तर तुम्ही सगळे कसे आहात? छान मस्त मजेत ना? खूप दिवसानंतर ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्लॉग येतो आहे. जवळजवळ 1 महिन्यानंतर ना व्लॉग येतो. कारण पण तसंच होतं, म्हणजे मी गेले होते पुण्याला माझ्या नणंदबाईंच्या घरी. आणि तर तिथे मला म्हणजे असा एवढा वेळ मिळत नव्हता की मी व्हिडिओ बनवेन, शूट करेन आणि एडिटिंग वगैरे करेन. तर आता मी गावी आले आहे आणि आता नेहमीप्रमाणे आपले ब्लॉग्स आणि शॉर्ट्स चॅनलवरती येतील. आणि खूप दिवसाचा गॅप झाल्यामुळे ना व्हिडिओ शूट करताना थोडीशी अशी भीती वाटते, पण चला काही हरकत नाही. कंटिन्यू आपण ते करूच आणि तुम्ही व्हिडिओ माझे कंटिन्यू बघत राहा. तर आज आहे शनिवार आणि शनिवारची रुद्र आणि श्रेयांसची सकाळची शाळा असते. 8 ते 12 टायमिंग आहे त्यांच्या शाळेचं. तर त्यांना मी टिफिन वगैरे पॅक करून दिलेला आहे आणि ते गेलेले आहेत शाळेत. तर आता बाकीची कामं मला आवरायची आहेत. सकाळचे 8 वाजलेत आणि अंघोळ वगैरे झाली, पण बाकीची देवपूजा आहे, बाकीचे बरीचशी घरात अशी कामं असतात ती आवरायची आहे. तर चला तर मग सुरू करू आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पहिल्यांदा तर सकाळी सकाळी झाडू मारायला घेतला होता. उठल्या उठल्या झाडू मारला तर एकदमच घरात फ्रेश वाटत असतं. तर मी माझं नेहमीचं काम असतं की मी पहिल्यांदा ओटा क्लीन करते आणि नंतर मग घरात संपूर्ण झाडू मारून घेते. आज सकाळीच बाहेर आले होते, कारण तुम्ही वातावरण बघू शकता बाहेरचं. एकदम पावसाचं वातावरण आहे. एकतर पावसाळा सुरू असल्यामुळे पूर्ण बाहेर एकदम हिरवंगार ग्रीनरी सगळी दिसत असते. आणि हे आहे प्राजक्ताचं झाड. मग माझी देवपूजा करून झालेली आहे आणि आता तरी पावसाळा लागला आहे आणि बागेत काय फुलांच्या झाडाला जास्त काय फुलंच सापडणं झालेत. तर आता हळूहळू येतील त्याला फुलं, पण त्याच्यामुळे मग आता मी फक्त 2च मला आज फुलं सापडलेत, तेवढीच मी देवाला वाहिलेत. तर देवपूजा माझी झालेली आहे. सकाळचं नेहमीचं काम असतं देवपूजेचं. तुम्हाला नाही गंमत दाखवायची मला. आत्ता म्हणजे मी फुलं तोडायला गेली होती ना, तेव्हा एका मी सोनचाफ्याचं झाड लावलेलं होतं आणि त्याला खूप दिवसातून एक सोनचाफ्याचं फूल लागले आणि मी तुम्हाला ते दाखवते आत्ता. हे आहे सोनचाफ्याचं झाड. याला लावून 4 ते 5 वर्ष झाली असतील, पण याची काही वाढ जास्त होत नाही आहे. पावसाळ्यात तेवढं याला जास्त पानं फुटतात आणि फुलं येतात, पण आता खूप वर्षानंतर म्हणजे 1 वर्षानंतरनं याला एकच फूल लागलेलं आहे. खूप पाणी वगैरे घातलं तरी याला फुलंच जास्त येत नाही आहेत. आणि आत्ता पण तुम्ही बघू शकता, हे बहुतेक काल फूल आलं होतं. बघितलं तुम्ही, मी हे फूल तोडलं आणि याच्या पाकळ्याच गळून पडल्यात. बहुतेक हे फूल काल आलं असणार आहे आणि माझं लक्षच नव्हतं, त्याच्यामुळे याच्या पाकळ्या गळून गेल्यात. पण याचा सुगंध खूप म्हणजे खूपच भारी येतो. तर हा सोनचाफा, याच्या पाकळ्या सगळ्या गळून गेल्यात. मस्तच एकदम भारी त्याचा सुगंध येतो. ते झाड अजून छोटं आहे ना, जसं ते मोठं येईल अजून तरी सप्टेंबर महिन्यात गणपती गौरी जेव्हा येतात ना, त्या टायमिंगमध्ये त्या सोनचाफ्याला भरपूर फुलं येतात. मी नक्की जर फुलं आली ना तर मी तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेन. आत्ता तुम्ही बघितलं, मी तुम्हाला दाखवला हा बांध. तर आत्ताच पाठीमागे एक 5-6 दिवसापूर्वी याच्यावरती मी तणनाशक औषध फवारलं होतं पंपाने. तर ते आता जळून गेले सगळं तण, पण मला थोडंसं खुरप्यानं ते काढायचं होतं विळ्याने, कारण की मला या बांधावरती ना पावटा टोकायचा होता. पावट्या म्हणजे आत्ता जर टोकला तर तो नेमका थंडीच्या दिवसात म्हणजे डिसेंबर जानेवारीपर्यंत त्याला शेंगा येतात. तर मग तो टोकायचा होता. तर माझं तेच काम आत्ता सुरू आहे आणि मी तेच करते. घरातली सगळी कामं आवरून वगैरे आली आहे मी आणि हे काम सुरू आहे. हा बांध आहे. तर
याच्यावरती मी औषध फवारलं होतं तणनाशक आणि ते जळून गेलं आहे, पण मला पावटा लावायचा होता ना, त्याच्यामुळे मग जेवढं पण जळून गेलं तिथे खुरप्याने मी सगळं तण वगैरे काढून घेते, जेणेकरून मला पावटा लावायला सोपं जाईल. आणि पावटा जरी उगवून जरी आला तरी जास्त तिथे तण राहणार नाही, एकदम स्वच्छ दिसेल. यासाठी पहिल्यांदा तर मी सगळं तण काढून घेते. आणि जेवढं तुम्ही एखादं लावता कोणतंही पीक, तर त्याचं बाजूचं गवत वगैरे काढलं तर त्याची वाढ अजून चांगली होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रेयांश, त्याला खूप आवड आहे काम करायची आणि तो मला म्हणला की आई मी तुला मदत करू लागतो. तर मग त्याला म्हणले ठीक आहे चल, जेवढं पण गवत काढलं आहे ना तर ते एका टपात भर आणि सगळं उचलून इकडे बाहेर टाकायचं होतं, तर तू घेऊन ये इकडे. तर ठीक आहे बोलला, मी करतो. तर मग त्याचं पण ते काम सुरू आहे करायचं. म्हणजे एक बघा ना, लहान मुलांना किती आवड असते काम करायची, ते तर दिसून सगळं बांधावरचं तण आत्ता माझं काढून चाललेलं आहे. आणि आता मी कुदळ असते ना, त्यानं मी पावटा सगळा लावून घेणार आहे. तर पहिल्यांदा तर कुदळीनं मी इथे लाईन मारून घेते आणि त्याच्यामध्ये मग मी पावटा लावणार आहे. तर मी इथे लाईन मारून घेते, पण श्रेयांश म्हणला की आई मी तुला पावटा लावायला मदत करतो. मग पूर्ण मी लाईन मारून घेतली आणि पूर्ण बांधावरती श्रेयांशनेच मला मदत करू लागला आहे पावटा लावण्यासाठी. तर श्रेयांशची खूप म्हणजे खूप हेल्प झाली आहे आज. असं माती टाकायची, व्यवस्थित टाक म्हणजे मग तू उगवलं. रुद्र आणि श्रेयांशची सकाळची शाळा होती आणि ते शाळेतून आले होते. तर रुद्राचा क्लास होता 2 ते 3, तो क्लासला गेला होता आणि श्रेयांश मला मदत करू लागत होता. त्याला आधी म्हणलेलं तू नको येऊ, पण तो नंतर रडत बसला की नाही मला पण यायचं आहे, करू लागायचं आहे. तर ठीक आहे. आणि इथे श्रेयांशला मी सांगत होते मी कुदळीने लाईन मारत जाते आणि तू पावटा लावते. तर पावटे कमी होते, त्याच्यामुळे मग तो 1 2 3 1 2 3 असं मोजत मोजत तो टाकत होता.